सांगली नियंत्रक पोलीस 151 वाहनांवर कारवाई व सायलेन्सर जप्त। माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली वाहतूक नियंत्रण शाखा सांगली यांचे मार्फत वाहतूक नियंत्रणाचे उल्लंघन होऊ नये, अपघातावर आळा बसावा यासाठी वाहनात बदल करून विशेषतः बुलेट यावर मॉडिफाय करून सायलेन्सर बसवून वाहने चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। दिनांक 3/8/2026 पासून आतापर्यंत 151 गाड्या जप्त करून केसेस दाखल करून त्यांच्याकडून 1,51,000 रुपये दंड वसूल करण्यात आला व सायलेन्सर जप्त करण्यात आले व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला। सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहतूक करून सहकार्य करावे। मॉडिफाय सायलेन्सर करून वाहन चालवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। ही मोहीम इथून पुढेही चालू राहणार आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार मालकावर कारवाई करण्यात येणार आहे। वाहतूक नियंत्रण शाखा सांगलीचे निरीक्षक श्री अजय शिंदकर यांनी असे आवाहन केले की गाड्यांमध्ये मॉडिफाय करून सायलेन्सर बसवू नये, यामुळे नागरिकांना त्रास होईल व ध्वनी प्रदूषण होईल। असे कोणतेही वाहन चालवू नये, वाहनात कोणतेही बदल करू नये, अन्यथा कारवाई करून दंड वसूल करण्यात येईल, गाड्या जप्त करण्यात येतील असे सांगितले। ही बुलेट पकडायला मशीन कशाला लागते? बुलेट पकडायला मशीन कशाला लागते? आता तुम्ही ठाण्यामध्ये आहे ना, इथं बरोबर एकदा माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशान्वये सांगली शहर, मिरज शहर या परिसर भागामध्ये तसेच संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 3/8/2024 पासून ज्या दुचाकी वाहनांचे सायलेन्सर मॉडिफाईड केलेले आहेत आणि जे कर्कश आवाज करतात किंवा त्याच्या आवाजामुळे नागरिकांना अचानक भीती वाटते आणि त्याच्यामुळे कदाचित अपघात होण्याची शक्यता आहे, तर या उद्देशाने सदर वाहनांवर कारवाई जिल्हा वाहतूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेली आहे। आत्तापर्यंत 151 दुचाकी वाहनांची मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करून ताब्यात घेण्यात आलेले आहे, तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। सदरची मोहीम ही यापुढेही सुरू राहणार आहे। तर वाहतूक शाखेतर्फे सर्व नागरिकांना दुचाकी वाहन चालकांना आवाहन करण्यात येत आहे की कृपया आपण आपल्या वाहनावर कंपनीने दिलेले अथॉराइज सायलेन्सर बसवावे, अन्यथा जर आपण मॉडिफाईड सायलेन्सर बसवले किंवा त्याच्यात बदल केला आणि आवाजाची तीव्रता वाढवली तर संबंधित वाहन चालकावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच सदरचं सायलेन्सर जप्त करण्यात येईल। तुम्ही तरुण मुलांना, जे विद्यार्थी आहेत तो सायलेन्सर वगैरे लावून फिरतात, त्या विद्यार्थ्यांना काय तुम्ही आवाहन करा? त्या विद्यार्थ्यांनाही किंवा तरुणाईला सुद्धा हे आव्हान आहे की आपल्या वाहनाचा वापर हा दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी करू नका, कारण त्या सायलेन्सरमधून जे फटफट असे जोरजोरात आवाज निघतो त्याच्यामुळे ते अचानक वाहन बाजूने गेल्यावर वयस्कर वाहन चालक असतील, महिला असतील, यांना अचानक दचकल्यामुळे अपघात होण्याची, पडण्याची शक्यता असते, तसंच त्याचा आवाजाचा कानालाही त्रास होतो। तर आपण असं सायलेन्सर लावू नये जेणेकरून लोकांना त्रास होईल, अन्यथा आपल्याला कडक कारवाईला सामोरं जावं लागेल।